आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। विविध मागण्यांसाठी राज्यामधील 8,000 निवासी डॉक्टर संपावर। अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरूच, मात्र कामावर डॉक्टरांकडून बहिष्कार। दुपारी 3 वाजता निवासी डॉक्टरांची सरकारसोबत बैठक। 1 मार्चपासून पुणे मेट्रोच्या परतीच्या प्रवासाचं तिकीट काढण्याची सुविधा बंद होणार। प्रवाशांना रिटर्न तिकीट काढता येणार नाही। परतीच्या तिकिटावरून गोंधळ होत असल्यानं पुणे मेट्रोचा निर्णय। विदर्भासह राज्यामध्ये तापमानामध्ये वाढ। तापमान वाढीमुळे शेतकऱ्यांकडून कृषी पंपाचा वापर जास्त। राज्यामधील विजेची मागणी 26,007 मेगावॅटवर। सांगलीमधून जप्त केलेले ड्रग्ज पुण्यातून गोव्यामध्ये पाठवण्यात आल्याची माहिती समोर, तर पुण्यातून पंजाब आणि हरियाणामध्ये ड्रग्ज पाठवण्यात आल्याचा संशय। नागपूरमधील बुटीबोरी एमआयडीसीमध्ये येणार परनॉड रिकार्डचा प्रकल्प। अल्कोहोल निर्मिती करणारी ही फ्रेंच कंपनी 2,500 कोटींची गुंतवणूक करणार। राज्यामध्ये काल कोरोनाच्या 21 नव्या रुग्णांची नोंद। सक्रिय रुग्णांची संख्या 229 वर। विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन 41 रुग्णांची कोरोनावर मात। नाशिक शहरामध्ये तब्बल 25,000 पाणीपट्टीचे थकबाकीदार। मार्च एंडिंगमुळे नाशिक महानगरपालिका ऍक्शन बोर्डवर 25,000 थकबाकीदारांच्या नळ जोडण्या खंडित। 2020 मध्ये गिरणी कामगारांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये पात्र ठरलेल्या 142 कामगारांना घरांच्या चावीचं वाटप। आतापर्यंत 1,06,000 गिरणी कामगारांकडून पात्रता निश्चित करण्यासाठी म्हाडाकडे अर्ज। राज्यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संच मान्यतेचा शालेय शिक्षण विभागाचे निर्देश।